देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा, इंदौर या नवीन रेल्वे मार्गाच्या प्रस्तावाविरोधात जळगाव निंबायत तालुका मालेगाव येथे हजारो शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सुमारे 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे इंदौर बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 वर दोन्ही बाजूंनी 15 ते 18 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या आंदोलनात शेतकऱ्यांनी रेल्वे लाईनमुळे होणाऱ्या भूमी संपादनाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या। अनेक शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्या संपूर्ण शेती, घरे, जनावरांचे गोठे, विहिरी तसेच फळबागा बाधित होणार असल्याचे त्यांनी सांगितले। काही शेतकऱ्यांकडे अवघे 1 ते 1.25 एकर क्षेत्र असून ते पूर्णपणे रेल्वे प्रकल्पात जाणार असल्याने उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून देऊ करण्यात येणारी भरपाई अत्यल्प असल्याचा आरोप केला। हेक्टरी केवळ 2 ते 2.25 लाख रुपयांची ऑफर अस्वीकार्य असून वास्तव बाजारभावानुसार भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले। शासनाने या प्रकल्पाबाबत पुनर्विचार करून न्याय्य भरपाई व पर्यायी व्यवस्था जाहीर करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व माननीय शेखर पगार, मल्हार सेनेचे राज्य सरचिटणीस मच्छिंद्र बिडगर यांनी केले। यावेळी जळगाव निंबायतचे सरपंच युवराज वडकते, सुरेश काळे, डॉक्टर वाघमोडे, सोमा काळे, वामन ढोणे, दगडू पटांगरे, सागर वडकते, रवींद्र बागले, विलास अहिरे, बाबाजी मोरे, बापू कडनोर, अशोक गुमनर यांच्यासह हजारो शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मनमाड येथील माजी नगरसेवक प्रवीण नाईक हेही आंदोलनात सहभागी झाले होते। निवेदन स्वीकारण्यासाठी मालेगाव ते नायब तहसीलदार मासा साळुंखे उपस्थित होते। तसेच मालेगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मासा परवीन चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही।